उळत पुढच्या बातमीकडे. मुंबईच्या आझाद मैदानात कंत्राटदारांकडून विविध मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. 2023 पासून महाराष्ट्रातील अनेक कंत्राटदारांची विकास कामांची बिलं आणि देयकं प्रलंबित असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. सरकारकडे गेल्या 2-3 महिन्यांपासून मागण्या मांडूनही ठोस आश्वासन मिळालं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 2023 मध्ये पूर्ण झालेल्या कामांची ही बिलं अद्याप मिळाली नसल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. प्रलंबित बिलं आणि देयकं तातडीनं अदा करावीत अशी मागणी कंत्राटदारांनी केली असून सरकारनं दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिलाय. सरकारने आमच्या ठेकेदारांचा वापरच केला आहे. गेल्या 2023 पासून आमच्या सर्व महाराष्ट्रातील ठेकेदारांचे बिलं अटकलेले आहेत. 2023ला पूर्ण झालेल्या कामांच्या आज तगायत बिल आणि पेमेंट ठेकेदारांना मिळालं नाही. त्यावेळेस मिळालं असतं तर आज ठेकेदारांचे घरं, दारं, सोनं, चांदी, स्वतःचे घरं देखील विकले गेले. काही ठेकेदारांचे लग्न राहिले, काही ठेकेदार आजारी आहेत, काहींना आज काल 90% डोळे गेलेला ठेकेदार आलेला होता. 10% त्यांना डोळ्याने दिसत आहे हे जग. आणि रडला अक्षरशः तो 15 मिनिटापर्यंत या स्टेजवरती. म्हणून सरकारने हा विचार करून, आमच्या सर्वांचा विचार करून आमचं देय देण्यासाठी तत्पर व्हावे. नाहीतर यानंतर मोठं आंदोलन उभं राहील. नागपूरपर्यंत तर फार महाराष्ट्रभर आंदोलन होईल आणि यासाठी सर्व जबाबदार सरकार राहील ही सरकारने ठेकेदारांची नोंद घ्यावी ही त्यांना आग्रहाची विनंती आम्ही महाराष्ट्र सरकार कॉन्ट्रॅक्टर असोसिएट तर्फे करतो.